केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला। आपल्या भाषणात सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत। मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांचा 9वा अर्थसंकल्प होता। या बजेटचा आकार 53 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे। सीतारामन यांनी संसदेत एकूण 85 मिनिटं भाषण केलं। भाषणामध्ये त्यांनी सामान्य माणसांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या। सोबतच सरकारनं डायरेक्ट टॅक्स, कस्टम आणि सेंट्रल एक्साइजशी संबंधित अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत। यावर्षी तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळ यांसारख्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहेत। त्यामुळे त्या राज्यांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची घोषणा होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। सीतारामन यांच्या या बजेटला शेअर बाजाराकडून मात्र निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आहे। सीतारामन यांचं भाषण सुरू असतानाच शेअर बाजारात प्रचंड मोठी घसरण झाली। देशाच्या या अर्थसंकल्पात कोणकोणत्या गोष्टींची घोषणा करण्यात आली आहे? अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त आणि काय महाग झाले? या अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केट एवढं का कोसळलं समजून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। सगळ्यात आधी अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या ते पाहूयात। यावर्षीच्या अर्थसंकल्पाची मोठी गोष्ट म्हणजे गेल्या वर्षीप्रमाणे यावेळी इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। पण यंदा रिवाइज रिटर्न फाईल करण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी वाढवण्यात आलाय। याचा अर्थ आता तुम्ही 31 डिसेंबर ऐवजी 31 मार्च पर्यंत रिवाइज रिटर्न फाईल करू शकता। सरकारनं 1 एप्रिल 2026 पासून न्यू इन्कम टॅक्स ऍक्ट लागू करण्याची घोषणा केली। याबाबतची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल। या ऍक्टमुळे इन्कम टॅक्स भरणं सोपं होणार आहे। सरकारनं जुलै 2024 मध्ये न्यू इन्कम टॅक्स ऍक्ट आणला होता। अर्थसंकल्पातली दुसरी मोठी घोषणा म्हणजे सरकारनं देशभरात 7 नव्या हाय स्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा केली। हे रेल कॉरिडॉर आहेत मुंबई टू पुणे, पुणे टू हैदराबाद, हैदराबाद टू बँगलोर, हैदराबाद टू चेन्नई, चेन्नई टू बँगलोर, दिल्ली टू वाराणसी आणि वाराणसी टू सिलिगुडी। सरकारनं पुढच्या 5 वर्षात 20 नवे राष्ट्रीय जलमार्ग बांधण्याची घोषणा केली। तसंच वाराणसी आणि पटना इथं जहाज दुरुस्ती केंद्र डेव्हलप केले जातील। याशिवाय देशातल्या 20 प्रमुख पर्यटन स्थळांवर 10,000 गाईड्सना ट्रेनिंग देण्याची घोषणा सरकारने केली। अर्थसंकल्पातली तिसरी मोठी घोषणा म्हणजे सरकारनं कॅन्सरच्या औषधांवरची कस्टम ड्युटी रद्द केली आहे। त्यामुळे आता कॅन्सर सारख्या रोगावरचे उपचार स्वस्त होणार आहेत। सरकारनं कॅन्सर सोबतच हिमोफिलिया, सिकल सेल आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी यांसारख्या 7 दुर्मिळ आजारांच्या 17 औषधांवरची बेसिक कस्टम ड्युटी रद्द केली। ही औषधं ॲडव्हान्स कॅन्सरसाठी इम्पोर्ट केली जातात। पण आता कस्टम ड्युटी रद्द केल्यानंतर ही औषधं स्वस्त होणार आहेत। याशिवाय सरकारनं भारताला जागतिक बायोफार्मास्युटिकल प्रोडक्शन हब बनवण्याची तयारी सुरू केली। यासाठी 10,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली जाईल। याशिवाय 3 नवीन आयुर्वेदिक एम्स स्थापन करण्याची घोषणाही सरकारने केली। अर्थसंकल्पातली चौथी मोठी घोषणा ही मुली आणि महिलांसाठी करण्यात आली। अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल बांधण्याची घोषणा करण्यात आली। देशात एकूण 789 जिल्हे आहेत। या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मुलींसाठी किमान 1 हॉस्टेल बांधलं जाईल। याशिवाय बचत गटातील महिला उद्योजकांसाठी शी मार्ट उभे केले जातील। या दुकानांमध्ये बचत गटातील महिलांनी बनवलेले पदार्थ, हस्तकलेच्या वस्तू, कपडे, स्थानिक प्रोडक्ट्स थेट विकले जातील। यामुळे मध्यस्थींची भूमिका कमी होईल आणि महिलांना यातून जास्त फायदा मिळेल। अर्थसंकल्पातली 5वी मोठी घोषणा ही डिफेन्स सेक्टरमधली आहे। मागच्या वर्षी झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षानंतर आता सरकारनं देशाच्या डिफेन्स बजेटमध्ये जवळपास 16% वाढ केली आहे। या अर्थसंकल्पात डिफेन्स सेक्टरमधल्या खर्चासाठी एकूण 7,84,678 कोटी रुपये वेगळे काढून ठेवण्यात आले। गेल्या वर्षी ही रक्कम 6,81,210 कोटी एवढी होती। यामध्ये पेन्शनसाठी 1,71,338 कोटी रुपये, विमान आणि एरो इंजिनसाठी 63,733 कोटी रुपये आणि नौदलासाठी 25,023 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले। आता या अर्थसंकल्पानंतर देशात कोणत्या गोष्टी महाग आणि कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या ते पाहूयात। निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की भारतात ज्या वस्तूंचं प्रोडक्शन होतंय त्या वस्तूंवरची कस्टम ड्युटी कमी करण्यात आली। त्यात त्यांनी काही वस्तूंचा उल्लेख केला, जसं की लेदर आणि टेक्स्टाईल यांची निर्यात आता ड्युटी फ्री होईल। यावरची कस्टम ड्युटी कमी केली जाते। शिवाय डिफेन्स सेक्टरमध्ये बेसिक कस्टम ड्युटीमध्ये सूट देण्यात आले। तसंच पर्सनल वापरासाठी ज्या वस्तू आयात केल्या जातात त्या वस्तूंवरचं टॅरिफ 20% कमी करून 10% आणण्याची घोषणाही सीतारामन यांनी केली। आता यामुळे कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार तर यामुळे कपडे, लेदर आयटम, सिंथेटिक फुटवेअर, चामड्याच्या वस्तू, कॅन्सर आणि शुगर फ्री औषधं, लिथियम आयन सेल, मोबाईल बॅटरी, सोलर ग्लास, मिक्स गॅस CNG, EV, मायक्रोवेव्ह ओव्हन, विमानाचा फ्यूल आणि परदेशाचा प्रवास स्वस्त होणार आहे।
मोबाईल बॅटरीसारख्या वस्तू स्वस्त होत असल्यामुळं मोबाईलच्या किमतीही कमी होऊ शकतात. याशिवाय सरकारनं विदेशातल्या शिक्षणाच्या खर्चाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. सरकारनं TCS इंटरेस्टवर 5% कमी करून 2% आणलाय. याशिवाय खेळाशी संबंधित वस्तूही स्वस्त होणार आहेत, कारण सरकारनं या वस्तूंवरची कस्टम ड्युटीही कमी केली आहे. यासोबतच अशाही काही वस्तू आहेत ज्यांची किंमत वाढण्याची शक्यता आहे. सरकारनं या सेक्टरच्या कस्टम ड्युटीमध्ये वाढ केली आहे. यात दारू, भंगार आणि खनिजांचा समावेश आहे. आता एकीकडे निर्मला सीतारामन ह्या अर्थसंकल्प सादर करत होत्या, तर दुसरीकडे शेअर मार्केटमध्ये मोठी खळबळ झाली. अर्थमंत्र्यांचं भाषण संपेपर्यंत शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. एका वेळी तर सेन्सेक्स तब्बल 2000 अंकांनी घसरला होता. आता असं का झालं ते पाहूयात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शेअर बाजारात फ्युचर ट्रेडिंग सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजेच STT वाढवण्याच्या सरकारच्या घोषणेमुळे बाजारात घसरण झाल्याची शक्यता आहे. खरं तर रविवारी शेअर बाजार ओपन असतो, मात्र अर्थसंकल्पामुळे बाजार खुला होता. पण याच दिवशी बाजारात मोठी घसरण झाली. सीतारामन यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली की त्या फ्युचर्स अँड ऑप्शनवरील STT 0.02% वरून 0.05% वाढवण्याचा प्रस्ताव देत आहेत. त्यांच्या या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात सेलिंग पाहायला मिळाली. खरं तर जेव्हा तुम्ही शेअर बाजारात शेअर्स, इक्विटी म्युच्युअल फंड किंवा डेरिव्हेटिव्ह्ज यांची खरेदी किंवा विक्री करता, तेव्हा सरकार STT नावाचा टॅक्स आकारतं. जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता तेव्हा तुम्हाला स्वतंत्रपणे STT भरावा लागत नाही. हा टॅक्स ब्रोकरच कापून सरकारला देतो. मात्र आता हा टॅक्स वाढल्यामुळं इथून पुढे ट्रेडिंग करणं थोडंसं महाग होणार आहे. त्यामुळं ही घोषणा झाल्यानंतर शेअर मार्केट क्रॅश झालं. एकूणच काय तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात अनेक प्रमुख योजनांची घोषणा केली. त्यांनी रेअर अर्थ मिनरल्स कॉरिडॉरबद्दल सांगितलं, हाय स्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा केली, डिफेन्स सेक्टरवरचा खर्च वाढवला. पण मध्यमवर्गीयांसाठी हा अर्थसंकल्प निराशाजनकच होता, कारण गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळं आता मध्यमवर्गीयांना टॅक्समधून सूट मिळवण्यासाठी पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पाची वाट पाहावी लागणार आहे. या अर्थसंकल्पाबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.